आगामी लोकसभा निवडणूक बंदोबस्ताकरिता गडचिरोली येथे जाण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यातर्फे जारी करण्यात आलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आजारी असल्याचे खोटे कारण देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच भोवलंय। दिनांक 12 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी महाराष्ट्रातील अनेक पोलीस आयुक्तालयातून पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे। तर अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 50 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी करण्यात आल्या असून तसा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत जारी करण्यात आला होता। तर या बंदोबस्ताच्या यादीमध्ये नाव नोंद असलेले व सध्या पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात शिपाई या पदावर नेमणूक असलेले कर्मचारी भूषण अनिल चिंचोलकर आजाराने त्रस्त असल्याचे कारण देत सदरच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यास नकार दिला। चिंचोलकर यांच्या अशा वागण्यावर वरिष्ठांना संशय आला आणि त्यांनी त्वरित चिंचोलकर यांच्या आजाराबाबत त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय काळे यांच्याकडे चौकशी केली। यावेळी होणाऱ्या त्रासाबाबत पोलीस कर्मचारी चिंचोलकर रुग्णालयात दाखल झाले होते, तेव्हा त्यांना रुग्णालयाच्या मार्फत वेगवेगळ्या तपासण्या करण्यास सांगण्यात आले। मात्र चिंचोलकर यांनी आपल्या कोणत्याही तपासण्या येथे केल्या नाहीत, तर त्यांना होत असलेला त्रासही गंभीर स्वरूपाचा नसल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले। घडलेले प्रकरण गंभीर असून पोलीस कर्मचारी भूषण चिंचोलकर हे आपल्या आजाराचे खोटे कारण देऊन दिशाभूल करत आहेत ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस कर्मचारी चिंचोलकर यांचे तडकाफडकी निलंबन केले। तर तसे याबाबतचे आदेशही पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी जारी केले। यापुढेही निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आपले लक्ष राहणार आहे असेही परदेशी यांनी सांगितले। आपला आवाजसाठी समीर शेख, ब्युरो चीफ, पिंपरी चिंचवड।